हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एनरोल इंजिनियर. आज आपण आलोय 16 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टमध्ये आणि आज आपण एक स्टुडंटला विचारणार आहे की त्याला आज त्याचा MST CETचा पेपर कसा गेलाय. सो तुझं नाव काय? माझं नाव प्रीत सुरेश इंगळे. ओके. सो तुझा आज MST CETचा पेपर पैकी तुला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या 3 सब्जेक्ट पैकी कोणता पार्ट कठीण गेलाय? कठीण तसं म्हटलं तर फिजिक्सचा जो पार्ट मी वाचला नव्हता तोच कठीण गेला. बाकी सगळा पेपर सोपा होता. फक्त फिजिक्स करता करता केमिस्ट्रीला टाइम कमी पडतो. ओके. कारण सो की तुझा physics टाइम मध्ये- मॅनेजमेंटचं मुलांनी बघितलं पाहिजे नेक्स्ट शिफ्ट मध्ये. कारण की फिजिक्स मध्ये कसं सॉल्विंग पार्ट थोडा जास्त आहे, पण केमिस्ट्री मध्ये कसं थिओरिटिकल पण तेवढंच आहे जेवढा सॉल्विंग पार्ट आहे. म्हणजे फिजिक्सच्या कंपेअरमध्ये केमिस्ट्रीमध्ये सॉल्विंग पार्ट कमी आहे. तुम्ही पहिले केमिस्ट्री घेतला असता तर बरं पडलं असतं. ओके. आणि मॅथ्स सब्जेक्ट तुला आज कसा वाटला, म्हणजे कसा Maths गेलाय? चांगला होता. ओके. आणि काही खूप level चा होता, सोपा होता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुला बघायला मिळाले का पूर्ण पेपर्स मध्ये? मागच्या वर्षीचे काही क्वेश्चन? दोन तीन होते. फिजिक्स मधले 2-4 होते आणि केमिस्ट्री मध्ये एक चॅप्टर मधून 3 क्वेश्चन आले होते, जे की लो वेटेज चॅप्टर आहे. ओके. आणि काल सारखं जसं मॅथ लेंदी गेलंय मुलांना, तसं आज पण मॅथ लेंदी होतं का? नाही, मला फिजिक्स लेंदी गेलं. ओके. सो आज तुम्ही बघितलं की स्टुडंटचा रिव्ह्यू बघितला की ज्याचा पेपर कसा गेलाय. अशाच रिव्ह्यू साठी तुम्ही एनरोल इंजिनियरला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू.